हॅलो फ्रेंड्स, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कल्पना आणि सायली दोघीच हॉलमध्ये कॉफी पीत बसलेल्या असतात. तेव्हा सायलीकडे बघून कल्पना म्हणते, सायली, पूर्णाई तुझ्याबद्दल जे काही बोलल्या ना, माझ्या मनातून जातच नाही. मला ना राहून राहून याच गोष्टीचं वाईट वाटतं की अर्जुनने आम्हाला न सांगता तुझ्याशी लग्न केलं. अर्जुनने तुला आधी घरी आणून पूर्णाईशी रीतसर ओळख करून द्यायला हवी होती आणि मग तुला पूर्णाईंनी नक्कीच स्वीकारलं असतं. त्यांनी तन्वीला पण समजवलं असतं आणि त्यांनी तुझ्यावरही तितकंच प्रेम केलं असतं जितकं त्या माझ्यावर करतात. मग मित्रांनो, सायली म्हणते, जाऊ द्या ना आई, पूर्णाई जरी वर दाखवत असतील की माझ्यावर प्रेम करत नाहीत, पण त्या नेहमी मला आशीर्वाद देतात. त्या कधीही वाईट विचार करू शकतच नाहीत. बघा ना, पूर्णाईंनी मी दिलेली काठी वापरायला पण घेतली. मग कल्पना सायलीकडे बघून हसते. आता मित्रांनो, इकडे साक्षी वात्सल्याश्रम केसचे पुरावे सापडतायत का ते पाहते. ती इकडे तिकडे घरामध्ये शोधत असते, फाईल चाळत असते, पण तिला काहीच सापडत नाही. म्हणून ती खूप चिडते. इतक्यात चैतन्य परत घरी येतो. तर इकडे साक्षीने केलेला पसारा पाहून त्याला थोडं आश्चर्यच वाटतं. इकडे अर्जुनही चैतन्याला भेटण्यासाठी येत असतो आणि तो गाडीत विचार करत असतो की कधी एकदा जाऊन चैतन्याला सांगतो आहे मी सायलीच्या प्रेमात पडलो आहे ते. आता इकडे चैतन्य घरी आल्यानंतर साक्षीला विचारतो, अगं साक्षी, काय चाललंय तुझं? कशाला साफसफाई काढली आहेस? तुझी तब्येत बरी नाही ना? मग मी सांगितलं ना तुला, कशाला पसारा काढून ठेवला आहेस? तर साक्षी म्हणते, झालंच आहे, एक एवढ्या फाईल ऑर्गनाईज करते, मग झालं. मित्रांनो, साक्षी सुरुवातीला चैतन्याला पाहून घाबरते. मग चैतन्याचं बोलणं ऐकून तिला वाटतं की अरे, हा तर माझ्या काळजीपोटी बोलतोय. मग साक्षी चैतन्याला म्हणते, अरे तू लगेच परत कसा काय आलास? तर चैतन्य म्हणतो, माझी मीटिंग कॅन्सल झाली आहे ना, म्हणून मी परत आलो. तर साक्षी म्हणते, हो का? मग आज मला वेळ वाया घालवायला नाही आवडणार. मित्रांनो, इतक्यात अर्जुन चैतन्याच्या घरी पोहोचलेला असतो. अर्जुन दरवाजा उघडतो तर साक्षी आणि चैतन्य एकमेकांच्या मिठीत त्याला दिसतात. मग अर्जुन चैतन्य म्हणून ओरडतो. साक्षीला चैतन्याच्या मिठीत पाहून अर्जुनला खूपच राग आलेला असतो. मग चैतन्य अर्जुनला म्हणतो की हे बघ अर्जुन, मी तुला सांगणारच होतो. मग अर्जुन म्हणतो, चैतन्य, साक्षी शिकरे तुझ्या घरी काय करते? मी जे काय आता बघितलं ते काय होतं? मित्रांनो, आता हे ऐकून साक्षी लगेच चैतन्याचा हात पकडते आणि घाबरल्याचं नाटक करते. अर्जुन ओरडतो, मला उत्तर दे चैतन्य. चैतन्य घाबरून अर्जुनकडे बघतच असतो. मित्रांनो, आता इकडे प्रिया रूममध्ये असते तेव्हा रविराज तिला हाक मारत तिच्या रूममध्ये येतात. त्यांच्या पाठोपाठ लगेच नागराज आणि सुमनही येतात. ते म्हणतात, काय झालं? तर रविराज म्हणतात, सांगतो, आपण आज शॉपिंगला जातोय. आता हे ऐकून प्रिया खूपच खुश होते. तर नागराज म्हणतो, अरे माझी मीटिंग आहे दादा. तर रविराज म्हणतो, मीटिंग कॅन्सल कर आणि सुमन, आज घरी स्वयंपाक करायचा नाही, आपण बाहेरच जेवायला जायचं आहे. तर सुमन म्हणते, अहो भाऊजी, आता कसली शॉपिंग? तर रविराज म्हणतात, आपण तन्वीच्या साखरपुड्याची शॉपिंग करायला जातोय. मित्रांनो, हे ऐकून प्रियाला आश्चर्य वाटतं आणि ती नाराज होते. रविराज सांगतात की विपुलचा मला फोन आला होता, तो त्याच्या आईबाबांना घेऊन आपल्याला मार्केटमध्येच भेटणार आहे. मग आपण सगळ्यांनी मिळून शॉपिंग करायची. आता सुमन म्हणते, अरे वा भाऊजी, आता नवरा नवरीची एकत्र शॉपिंग, मस्त कल्पना आहे, मी लगेच तयार होऊन येते. रविराज म्हणतात, हो ये. तन्वी, तू काय अशी बसली आहेस? पटकन तयार हो आणि विपुलला आवडेल असा ड्रेस घाल. अर्ध्या तासात आपल्याला निघायचं आहे. मग रविराज जातात. मग प्रिया नागराजला म्हणते, काय आहे हे? तुमचा भाऊ त्याच्या लग्नाची तयारी करत असल्यासारखं तयारी करतोय. मी हा साखरपुडा करणार नाही आणि मला शॉपिंगला पण जायचं नाही. या सगळ्यातून बाहेर कसं पडायचं ते सांगा. मग नागराज म्हणतो, विचार करतोय ना, थांब. तर प्रिया म्हणते, लवकर करा. मित्रांनो, आता इकडे चैतन्य अर्जुनला येऊन बसण्यासाठी सांगतो. आपण शांतपणे बोलूया असं म्हणतो. अर्जुन म्हणतो, ही मुलगी तुला ब्लॅकमेल करते का? तुझ्या मनात नसताना काही करायला फोर्स करते का? धमकी देते का तुला ही? तर चैतन्य म्हणतो, अर्जुन, असं काही नाही. साक्षी अर्जुनकडे बघतच असते. अर्जुन म्हणतो, ही मुलगी इथं कशी काय आली? मुळात तुझ्या घरात हिला एंट्री कशी मिळाली आणि हे काय करून ती इतक्या जवळ आली आहे? चैतन्य, ही मुलगी काय काय करू शकते हे आपण वात्सल्याश्रम केसमध्ये बघितलंय. सांग चैतन्य, गप्प का आहेस? तू गप्प आहेस याचा अर्थ ही तुला ब्लॅकमेल करते. मी साक्षी शिकरे, मी स्त्रियांचा खूप रिस्पेक्ट करतो, म्हणून तुम्हाला धक्के मारून इथून बाहेर काढत नाही. सो प्लीज तुम्ही आत्ताच्या आत्ता बाहेर निघा.
मित्रांनो, अर्जुन खूपच चिडलेला असतो. हे ऐकून चैतन्य अर्जुनला म्हणतो की साक्षी कुठेही जाणार नाही. आता मात्र अर्जुनला चैतन्याचं आश्चर्यच वाटतं. आता इकडे घरी कल्पना सायलीला विचारते, अर्जुनचा फोन आला होता का? तो चैतन्यकडे जाऊन आणखीन त्याची 1-2 कामे करणार होता असं म्हणाला मला. इतक्यात अस्मिता म्हणते, मम्मा तो घराबाहेर जायला कारण शोधत असेल. 4 दिवस हिचं तोंड बघून कंटाळा असेल बिचारा. तिला दारू पिऊन बघताना नंतर तिची बाजूही घ्यावी लागते त्याला. स्ट्रेस आला असेल त्यामुळे त्याला. तर कल्पना म्हणते, अस्मिता तू बोलायला तोंड उघडलंस ना, आई म्हणून मला स्वतःच्याच थोबाडीत मारून घ्यावीशी वाटते. कारण मीच तुला कसं बोलायचं शिकवू शकले नाही. तू जा बघू, जा तन्वीला भेटायला जा. मग अस्मिता रागाने आतमध्ये निघून जाते. मग कल्पना सायलीला म्हणते, तू नको वाईट वाटून घेऊस सायली, तू अर्जुनला फोन कर. तर सायली म्हणते, नको आई, जीवाभावाचे 2 मित्र खूप दिवसांनी भेटले आहेत ना, त्यांच्या गप्पा सुरू असतील. मग कल्पना सायलीकडे बघून हसते. इकडे अर्जुन खूपच चिडलेला असतो. तो चैतन्याला म्हणतो, तू शुद्धीवर आहेस ना चैतन्य? मग चैतन्य म्हणतो, हो मी पूर्ण शुद्धीवर आहे. साक्षी कुठेही जाणार नाही, कारण हे तितकंच तिचंही घर आहे. अर्जुन, साक्षी आणि माझं एकमेकावर प्रेम आहे आणि आम्ही लग्नही करणार आहोत. तर मित्रांनो, आता हे ऐकून अर्जुनला तर खूपच मोठा धक्का बसतो. मग अर्जुन म्हणतो, प्रेम आणि लग्न या मुलीबरोबर? अरे हे सगळं खोटं आहे. ही मुलगी काहीतरी करून तुला हे बोलायला लावते. चैतन्य, मला खरं सांग, हिनं कसलं प्रेशर आणलंय तुझ्यावर? मग चैतन्य म्हणतो, अर्जुन साक्षीबद्दल असं का बोलतो सारखं सारखं? अरे माझं स्वतःचं मत नाही का? तर अर्जुन म्हणतो, हे जर खरं मत असतं ना, तू इतके दिवस का नाही सांगितलंस मला? अरे तू कुठल्याही मुलगीच्या प्रेमात पडला असतास ना, आधी मला येऊन भेटला असतास आणि सांगितलं असतंस. ही मुलगी खरं प्रेम करत नाही तुझ्यावर, मग तू असा का वागतोस? मग चैतन्य म्हणतो, अर्जुन खरंच आमचं एकमेकावर प्रेम आहे. तर अर्जुन म्हणतो, मी हे ऐकणार नाही. ही मुलगी फक्त वात्सल्य आश्रम केस जिंकण्यासाठी तुझा वापर प्रेमाचं नाटक करते. मग साक्षी म्हणते, असं काहीही नाही. माझ्या आणि चैतन्याच्या नात्याचा या केसशी काहीही संबंध नाही. तर अर्जुन म्हणतो, हो रिअली? मग मला एक गोष्ट सांग साक्षी शिकरे, प्रेमाचं नाटक करण्यासाठी तुम्हाला त्याच केसचा असिस्टंट लॉयर सापडला का, ज्यात तुम्ही आरोपी आहात? तुझी ही चाल चैतन्याला कळत नसेल, पण मला कळते. साक्षी म्हणते, हे खोटं आहे. आणि मग मित्रांनो, ही साक्षी रडण्याचं खोटं नाटक करते. मग लगेच अर्जुन तिला म्हणतो, हे रडण्याचं नाटक? मग चैतन्य म्हणतं, अर्जुन बा, तू सगळ्याचे अर्थ तुझ्या सोयीनुसार लावू नकोस. अरे साक्षीचा माझ्या प्रेमात पडण्यामागे दुसरा काहीही हेतू नाही. मी स्वतः तिची पारख केली आहे. तर अर्जुन म्हणतो, म्हणजे हे किती दिवस चाललंय तुमचं? तर चैतन्य म्हणतो, काही महिने झालं, पण मला मान्य आहे की मी तुला आधी सांगायला हवं होतं. पण तर अर्जुन म्हणतो, तू माझ्याशी इतके महिने खोटं बोललास या मुलीसाठी, जी एक क्रिमिनल आहे? आता चैतन्य चिडून अर्जुनला म्हणतो, अर्जुन ती क्रिमिनल नाही. तर अर्जुन म्हणतो, मग सांग ना मला ती कोण आहे ते? वात्सल्य आश्रम केसचे डिटेल्स माझ्या इतके तुलाही माहीत आहेत चैतन्य. तो खून तिनं केलाय आणि यातून सुटण्यासाठी ती तुझा वापर करते. तर साक्षी म्हणते, हे खोटं आहे. अर्जुन साक्षीला चिडून म्हणतो, मी तुला चांगलंच ओळखतो. चैतन्य साधा आहे म्हणून तो तुझ्यावर प्रेम करायला लागला, पण यानंतर याच्यापासून लांब राहायचं, नाहीतर? मित्रांनो, आता चैतन्यालाही अर्जुनचा राग आलेला असतो. तो म्हणतो, नाहीतर काय, हात उचलशील तिच्यावर? तर अर्जुन म्हणतो, मी कधीही कुठल्याही स्त्रीवर हात उचलत नाही, हे तुला माहीत आहे चैतन्य. पण तुला तर आता माणसं ओळखताही येत नाहीत. अरे ही आणि हिचा बाप पैशासाठी कुणाचाही खून करू शकतात. मग कशावरून ही तुझ्याशी प्रेमाचं नाटक करत नसेल? तर साक्षी म्हणते, अर्जुन प्लीज काहीही बोलू नकोस. आमच्या प्रेमाची किंमत अजिबात करू नकोस तू. हे मी नाही सहन करू शकत, प्लीज. मग चैतन्य म्हणतो, हा आपल्या प्रेमाची किंमत काय करेल? साक्षी ह्याला फक्त केस दिसते, दुसरं काहीही नाही. अर्जुन, तू साक्षीला किती वेळा खुनी ठरवण्याचा प्रयत्न केलास, पण एकदा तरी पुरावा मिळाला का? या उलट प्रत्येक वेळेस तिनं स्वतःला निर्दोष सिद्ध केलंय आणि ती तिचा बिझनेस सचोटीने हँडल करते. आणि तुझ्या माहितीसाठी सांगतो, साक्षीनं सुटण्यासाठी कधीही माझा वापर केला नाही. कधी केसबद्दल आम्ही डिस्कशनही सुद्धा केलं नाही. तर मित्रांनो, इकडे प्रिया नागराजवर खूप चिडलेली असते. ती म्हणते, तुमचा ना काहीच उपयोग नाही. सकाळ झाली की साखरपुडा साखरपुडा, लग्न लग्न असा लूप लावला आहे तुमच्या भावाने. तर नागराज म्हणतो, मग काय करू? त्याला जाऊन सांगू की आमच्या या खोट्या तन्वीचं अर्जुन सोडून इतर कोणाशीही लग्न झालं तर आमच्या प्लॅनची वाट लागेल ते? तर प्रिया म्हणते, काहीही करा, पण मी शॉपिंगला जाणार नाही. तर नागराज म्हणतो, बघू, दादाने सांगितलंय ना, तर मग शॉपिंगला जावंच लागेल.
तर प्रिया म्हणते शॉपिंगचा प्रश्न नाही हो, हा साखरपुडा लग्न थांबवायला हवं. त्या अमितच्या वेळेस सुद्धा मी किल्लेदारला बरोबर गुंडाळलं होतं. हा विपुलनं माझ्या डोक्यावर येऊन बसला आहे. काय करू काही सुचत नाही. मग नागराज म्हणतो असं तू पॅनिक होऊ नकोस आणि मलाही करू नकोस. काय करायचं तेच सुचत नाही. मग दादा तुझं लग्न लावून देईल त्या विपुलशी. तर प्रिया म्हणते वा वा, इथं मी साखरपुडा मोडण्याचं बोलते आणि तुम्ही लग्नाचं बोलताय. मग रविराज लगेच प्रियाला हाक मारतात. मित्रांनो, इकडे चैतन्याचं बोलणं ऐकून अर्जुन म्हणतो आज तुला माझ्यापेक्षा जास्त या मुलीवर विश्वास आहे. अरे तू फक्त माझा मित्र नाहीस चैतन्य, भाऊ आहेस तू माझा. मम्मा, डॅड, पूर्णाजी हे सगळे तुला स्वतःचा मुलासारखं मानतात आणि माझ्यासाठी तू अश्विन इतकाच इम्पॉर्टंट आहेस. पण तरीही आज तुला माझ्यापेक्षा ही मुलगी जास्त महत्त्वाची वाटते. मग चैतन्य म्हणतो मला या जगात आता सर्वात जास्त महत्त्वाची साक्षी आहे, कारण ही माझी होणारी बायको आहे. आता अर्जुनला हे ऐकून खूपच वाईट वाटत असतं. तो रडत असतो आणि चिडून चैतन्याला म्हणतो चैतन्य जागा हो, ही मुलगी तुला डिस्ट्रॉय करेल. मग साक्षी म्हणते अरे तसं असतं तर चैतन्याला कळलं नसतं का, तो काही मूर्ख आहे का. तर अर्जुन म्हणतो नाही, माझा मित्र मूर्ख नाही, पण तो आता तुझ्या खोट्या प्रेमात पडलाय ना, म्हणून तो असा वागतोय. चैतन्य, या मुलगीचा खरा चेहरा तुझ्या लक्षात ज्या दिवशी येईल ना, त्या दिवशी तू जागा होशील. तर चैतन्य म्हणतो अरे मी जागाच आहे आणि मला कुणाच्याही सल्ल्याची गरज नाही. साक्षी माझ्या आयुष्याचा एक भाग आहे आणि राहणारच. त्यामुळे तू आता काहीही न बोलता निघून गेलास तर बरं होईल. आता मित्रांनो, हे ऐकून अर्जुनला खूपच राग येतो आणि तो दुखावतोही, त्याला वाईटही वाटतं. तो चैतन्याला म्हणतो आज तू हिच्यासाठी मला बाहेर जाण्यास सांगतोस. तर चैतन्य म्हणतो हो हो जा. अर्जुन साक्षीकडे रागाने बघत असतो आणि साक्षी मात्र या दोन मित्रांच्यामध्ये फूट पाडून खूप खुश झालेली असते. मग अर्जुन निघून जातो तेव्हा चैतन्य दरवाजा मोठ्याने बंद करतो. हे बघून अर्जुनला खूपच त्रास होतो. आता उद्याच्या भागामध्ये अर्जुन घरी गेलेला आहे आणि घरामध्ये न जाता तो बाहेरच रडत बसलेला असतो. तेव्हा सायली अर्जुनची वाट पाहत असते. बाहेर येऊन बघते तर अर्जुन रडत असतो. मग सायली अर्जुनला घेऊन रूममध्ये जाते. त्यावेळी अर्जुन तिला चैतन्याच्या घरी जे काही झालं ते सांगत असतो. मित्रांनो, अर्जुनची ही अवस्था पाहून सायली मात्र टेन्शनमध्ये येते. आता उद्याच्या भागामध्ये बघू काय काय होतं ते. अशाच मालिकेंचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.